Module number 1.13.01. Topic name Assumptions and Principles of Adult Learning. नमस्कार शिक्षकांनो, अडल्ट लर्निंगच्या या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही सक्षम असाल 1. अडल्ट लर्निंग परिभाषित करा. 2. अडल्ट लर्निंगची गृहीतके सांगा. 3. अडल्ट लर्निंगची तत्त्वे स्पष्ट करा. 4. अडल्ट लर्निंगवर परिणाम करणारे घटक सांगा. 5. सकारात्मक शिक्षण वातावरण निर्माण आणि राखण्यासाठी तंत्राचे वर्णन करा. आपण सर्वजण प्रथम अडल्ट लर्निंगची व्याख्या किंवा संकल्पना समजून घेऊ. प्रौढ लोक चांगले शिकतात जेव्हा शिकणे प्रौढ विद्यार्थ्यांवर केंद्रित असते, नेहमी शिक्षकावर अवलंबून नसते. प्रौढांना शिकण्यास मदत करण्याच्या या प्रक्रियेला अँड्रोगोगी असे म्हणतात. प्रौढ शिक्षणामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि तत्त्वे म्हणून अँड्रोगोगीची व्याख्या केली जाते. हा शब्द अँड्रोगोगी ग्रीक शब्द अँडर ॲगोगस पासून आला आहे, ज्याचा अर्थ अग्रणी माणूस आहे. अँड्रोगोगी ही संज्ञा मूळतः जर्मन एज्युकेटर अलेक्झांडर कॅप यांनी तयार केली होती, पण नंतर अमेरिकन एज्युकेटर माल्कॉम शेफर्ड नोल्स त्यांनी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. नॉल्सने अडल्ट लर्निंगची खालील 5 गृहीतके दिली आहेत. 1. स्वसंकल्पना. एखादी व्यक्ती जसजशी परिपक्व होत जाते तसतशी तो किंवा ती आश्रित व्यक्तिमत्वापासून स्वनिर्देशित मानव बनते. 2. प्रौढ शिकणाऱ्यांचा अनुभव. एखादी व्यक्ती जसजशी वाढत जाते आणि प्रौढ बनते तसतसे तो किंवा ती अनुभवी बनतो आणि मग अनुभवाच्या या अफाट स्रोतातून शिकायला सुरुवात होते. 3. शिकण्याची तयारी. एखादी व्यक्ती जसजशी परिपक्व होत जाते तसतशी त्याचा किंवा तिची शिकण्याची तयारी त्याच्या किंवा तिच्या सामाजिक भूमिकांच्या विकासात्मक कार्याकडे अधिकाधिक केंद्रित होत जाते. 4. शिकण्याकडे अभिमुखता. परिपक्वतेसह एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन ज्ञानाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या अर्जापासून अर्जाच्या तात्काळतेकडे बदलतो. म्हणून शिकण्याकडे अभिमुखता समस्या केंद्रिततेवर केंद्रित आहे. 5. शिकण्याची प्रेरणा. एखादी व्यक्ती परिपक्व होत असताना शिकण्याची प्रेरणा आंतरिक असते. मित्रांनो, आता आपण नोल्सने दिलेल्या अडल्ट लर्निंगच्या 4 तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिला आहे 1. प्रौढांना त्यांच्या सूचना बाजाराच्या नियोजन आणि मूल्यमापनात सहभागी होण्याच्या आवश्यकता आहे. 2. अनुभव चुकांसह शिकण्याच्या क्रियाकलापांना आधार देतो. प्रौढांना असे विषय शिकवण्यात सर्वात जास्त रस असतो त्यांच्या नोकरी किंवा वैयक्तिक जीवनावर तात्काळ प्रासंगिकता आणि प्रभाव असतो. अडल्ट लर्निंग सामग्री केंद्रित ऐवजी समस्या केंद्रित आहे. मित्रांनो, आता आपण अडल्ट लर्निंगवर परिणाम करणारे घटक समजून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि मानसिक समस्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. विद्यार्थी 2 प्रकारच्या उत्तेजनांद्वारे उत्तेजित किंवा स्टिम्युलेशन्स केले जातात: अंतर्गत आणि पर्यावरणीय. अंतर्गत प्रभावांमध्ये प्रेरणा, धारणा, शिक्षण आणि वृत्ती यांचा समावेश होतो. पर्यावरणीय प्रभावांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा समावेश होतो. प्लॅटो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थिरतेचा कालावधी देखील असतो, जेव्हा विद्यार्थी वारंवार सराव करूनही पुढील प्रगती किंवा सुधारणा दर्शवू शकत नाहीत. तर मित्रांनो, आता आपण शिकण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊ. शिक्षकांनी त्यांच्या संवेदना उत्तेजित करून शिकणाऱ्यांना प्रेरित केले पाहिजे.
धड्यांशी संबंधित मॉडेल, तक्ते आणि व्हिडिओ यांसारख्या ऑडिओ व्हिज्युअल सहाय्याने संवेदनांचे उत्तेजन आणि मनोरंजक शिक्षण वातावरण तयार केले जाऊ शकते. शिक्षकांनी शिकवण्यासाठी व्यावहारिक आणि दृश्य उदाहरणे दिली पाहिजेत. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा गारमेंट डिझायनिंगमध्ये जर प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकाच्या आधी शैली, नमुना आणि अंतिम उत्पादन कसे दिसते ते दाखवले तर शिकणाऱ्यांना शिकण्याची प्रेरणा खूप जास्त होते. 1. शिक्षकांनी विशिष्ट विषय शिकवण्याचा उद्देश स्पष्टपणे परिभाषित केला पाहिजे. 2. गटचर्चा, गटसंवाद, संघ आणि वैयक्तिक प्रकल्प यांसारखे शिकाऊ केंद्रित दृष्टिकोन शिक्षणाचे वातावरण अधिक मनोरंजक आणि प्रभावी बनवू शकतात. समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्याला आत्मविश्वास मिळेल. जर शिकणाऱ्याला तांत्रिकदृष्ट्या भाषेच्या समस्या येत असतील तर शिक्षक प्रादेशिक भाषेचा वापर करून शिकवू शकतात. हे आपल्याला अडल्ट लर्निंगच्या तत्वांच्या शेवटी आणते. मित्रांनो, येथे आपण अडल्ट लर्निंगची व्याख्या, तत्वे आणि गृहीतके आणि शेवटी शिकण्यासाठी सकारात्मक वातावरण कसे तयार करावे याबद्दल शिकलो.